नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. इथे तुम्ही पाहू शकता की मी सकाळी उठल्यानंतर रात्री जी भांडी घासून ठेवलेली होती ती भांडी लावत आहे. कारण ओली भांडी जर आपण किचनमध्ये ट्रॉल्यांमध्ये लावली तर लगेच झुरळं होतात. म्हणून सगळ्याच ताई मला वाटतं अशाच करत असतील की रात्री भांडी घासल्यानंतर ती सुकायला ट्रेमध्ये ठेवायची आणि नंतर ती भांडी सकाळी लावून द्यायची. भांडी लावल्यानंतर मी एक ग्लास पाणी पिली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. पिऊ झोपली तोपर्यंत सगळी कामे आटोपून घ्यावी असं वाटलं, परंतु माझ्या पाठोपाठ तीही उठून माझ्या मागे आली. लहान मुलांचं ना असंच असतं बघा, जेव्हा आपल्याला कामं पटापट आवरायची असतात तेव्हा ते मध्येच उठून खेळायला सुरुवात करतात. मग मी काय केलं, पटकन झाडू मारून लादी पुसून घेतली. लादी पुसल्यानंतर मी आली किचनमध्ये. तर तुम्ही पाहू शकता मी किचनमध्ये आली, पीठ मळलं आणि चपात्या लाटायला घेतल्या. चपात्या पटापट सर्व करून घेतल्या. तोपर्यंत पिऊ खाली खेळतच होती. तिला मी त्या वॉकरमध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे तिचा तसा काही त्रास नाही. तिचं आपलं ती खेळत असते. माझं काम मी आवरत होती, तिचं ती खेळत होती. चपात्या झाल्यानंतर मात्र तिला खूप झोप यायला लागली आणि ती त्या ट्रॉलीमध्येच खाली डोकं ठेवून झोपायला लागली. मग मी म्हटलं, पिऊ काय करते? तर पिऊ बघा, झोप येत होती तिला. उठवल्यानंतर असा रडवेला चेहरा केला होता. मग मी तिला दूध गरम केलं आणि तिला दुधाच्या बॉटलमध्ये दूध प्यायला दिलं. पिऊ सकाळी 6 वाजताच माझ्याबरोबर उठल्यामुळे तिला 8 वाजता खूप झोप येत होती. मग मी तिला दूध दिलं आणि तिला झोपायला लावलं. इथे तुम्ही पाहू शकता माझी अंघोळ झालेली आहे, पण तरीही माझे केस खूपच व्हाईट झाले होते. म्हणून मला केसांना कलर करायचा होता. मी अगोदर गोदरेजचा कलर लावायची, परंतु त्याचा जास्त काही इफेक्ट मला जाणवला नाही. म्हणून मी गार्नियरचा कलर आणला. गार्नियरचा कलर कमीत कमी महिनाभर तरी टिकतो. मग मी तो कलर मिक्स केला, हातामध्ये ग्लोव्ज घातले आणि केसांना छानपैकी सगळीकडून कलर लावून घेतला. तर इथे तुम्ही पाहू शकता माझा सगळीकडे कलर लावून झालेला आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा पिऊच्या बेडरूममध्ये गेली आणि ती झोपली आहे का ते बघितलं, तर ती शांतपणे झोपलेली होती. मी पुन्हा किचनमध्ये आली आणि आहोंसाठी ऑमलेट बनवायला घेतलं. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो कापला आणि 2 अंडी टाकून मिक्स केलं व तव्यावर थोडंसं तेल टाकून ऑमलेट बनवून घेतलं. ऑमलेटमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकल्यावर खूपच छान लागतं पहा. त्यानंतर मी आहोंचा डबा भरला. बटाट्याचं कालवण, चपाती, भात असा 4 डब्यांचा कढीचा डबा असतो. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. चहा पिल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. चहा ठेवून मी हॉलमध्ये आली. लादी पुसून तर माझी झालीच होती. ते जे कपाट आहे ते कपाट पुसायचं राहिलं होतं, म्हणून एक ओला कपडा घेऊन आली आणि ते कपाट पुसून घेतलं. वरचेवर आपण असं पुसलं ना की जास्त धूळ होत नाही आणि आपल्यालाही त्या धुळीचा त्रास होत नाही. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता की माझं सगळं काही आवरून झालेलं आहे. इथे आपला चहा देखील उकळला आहे. त्यामध्ये मी दूध टाकलं आणि पुन्हा एक छानशी उकळी घेऊन दिली. त्यानंतर चहा कपात ओतून घेतला व दूध तापायला ठेवलं आणि चहा व बिस्किट खाऊन घेतलं. नमस्कार. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी घरी आलेली आहे. घरी म्हणजे तुम्ही बोलत असाल मग कुठे गेली होतीस? तर माझ्या मिस्टरांचं किराणाचं दुकान असल्यामुळे मी सकाळी त्यांना डबा देत नाही. 10 वाजेपर्यंत माझी सगळी कामं आटोपून मी त्यांना डबा देऊन येते. तोपर्यंत पिऊला मी बाजूच्या ताईंकडे ठेवते. ती छानपैकी त्यांच्याबरोबर खेळत असते. आता तुम्ही पाहू शकता की पिऊ काय करते पहा. हे बघा.
आमची पिऊ माऊ उठलेली आहे. अंघोळ वगैरे करून ती झोपली होती. हाय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर पिऊ. हाय, फ्लँकिश द्या, फ्लँकिश द्या. तर आता आम्हाला दुपारी 4 वाजेपर्यंत काहीच काम नाही आहे. आता आम्ही दोघीही छानपैकी जेवणार आणि दुपारची वामकुक्षी घेणार. तोपर्यंत ताईंनो, व्हिडिओसोबत कनेक्ट रहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.